चिकन मसाला पाव मित्रांनो एकदम मजेदार, टेस्टी आणि युनिक रेसिपी घेऊन आलो. ती पण माझ्या स्टाईलने एकदम मजेदार लागते खायला. सुरुवातीला आपल्याला काश्मीरी मिरचीला थोडी भिजत ठेवायची गरम पाण्यात आणि तिची मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर चिकन क्यूबला आपण थोडंसं ना काश्मीरी मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडंसं अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकून मस्त मॅरिनेट करत ठेवणार 15-20 मिनिटं. त्यानंतर पॅनवरती थोडंसं तेल टाकायचं आणि टाकायचं बारीक चॉप केलेलं लसूण थोडंसं परतवून घ्यायचं आहे. मग काश्मीरी मिरचीची जी पेस्ट केली होती ती याच्यामध्ये ॲड करायची. ती पण मस्त परतवून घ्यायचं आहे. मित्रांनो मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना फेटून घेतलेला दही ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं गरम मसाला ॲड करायचा आहे, मीठ ॲड करायचं आहे मित्रांनो आणि ते पण असं मस्त मिक्स करत घ्यायचं आहे. मजेदार असं शिजवायचं आहे. थोडीशी दही, त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची ती मस्त शिजली पाहिजे एकदम प्रॉपरवाली मित्रांनो आणि मस्त तेल सुटायला पाहिजे. तेव्हा आपण समजायचं की आपला मसाला तयार झाला आहे. त्यानंतर जे चिकनचे आपण छोटे-छोटे पीस केले ते याच्यामध्ये ॲड करा. मी हे क्यूबमध्ये नाही कट केले, मी स्लाईस वाईज कट केले चपटे-चपटे. तुम्ही पाहिजे तसं करून घेऊ शकता किंवा तुम्ही दुकानातूनच करून आणा. अशा प्रकारे मसाल्यासोबत मिक्स करत पलटी-अल्टी करून घ्यायचं आहे आणि मसाला एकदम ड्राय होईपर्यंत शिजवायचा आहे. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या दांड्या टाकल्या चॉप करून बारीक. इतका यम्मी फ्लेवर येतो, मजेदार वाटतो खायला मित्रांनो, जबरदस्त. एकदा ट्राय करून बघा. हा मसाला आणि त्यासोबतचं तुम्हाला लागणारं जे चिकन आहे ना, तो एक नंबर लागतो. थोडासा चाट मसाला टाका आणि एन्जॉय करा हा मसाला पाव.